माझा नवरा 6 महिन्यासाठी अमेरिकेला गेला होता. त्यावेळेस घरामध्ये मी आणि माझा सासरा आम्ही दोघेच होतो. माझ्या सासऱ्याचा आधीपासूनच माझ्यावर डोळा होता की ते एकतरी वेळेस माझ्यासोबत त्या गोष्टी कराव्यात. मी पण नवरा नसल्यामुळे नवऱ्याची कमी सासऱ्याकडून पूर्ण करायला गेले. पण माझ्या नवऱ्यापेक्षा सासऱ्याचं तर मी बघून हैराण झाले. घरात मी, नवरा, सासरा असे आम्ही तिघेच असायचो. माझ्या सासूबाईला जाऊन आता खूप वर्षे झाली होती. म्हणूनच माझ्या सासऱ्याने माझ्यासोबत असं काही केलं असावा. माझ्या सासूबाईच्या मृत्यूनंतर घरामध्ये माझा नवरा आणि सासरा हे दोघेच असायचे. माझं लग्न होऊन 3 महिने झाली होती. माझ्या नवऱ्याला खूप मोठ्या कंपनीमध्ये नोकरी होती. ते सकाळी लवकर कामावरती निघून जायचे आणि मग ते संध्याकाळचेच घरी यायचे. माझ्या सासऱ्याबद्दल बोलायचं झालं तर माझा सासरा वयाने जरी 60 वर्षाचा असला तरीसुद्धा तो दिसायला आणखीन माझ्या नवऱ्याच्या बरोबरच वाटतो. सासऱ्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये तिळाचाही फरक दिसत नव्हता. दोघेजण दिसायला अतिशय तरुण वाटायचे. लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याला 6 महिन्यासाठी ट्रेनिंगला अमेरिकेला जायचं होतं. माझं लग्न होण्या अगोदरच त्यांनी मला हे सांगितलं होतं की हे 6 महिने मला माझ्या सासऱ्यासोबत माझ्या घरीच सासऱ्याची सेवा करायची होती. माझ्या घरच्यांनासुद्धा या गोष्टी मंजूर होत्या आणि मीही कधी या गोष्टीचा विचार केला नव्हते की या 6 महिन्यामध्ये माझ्यात आणि सासऱ्यामध्ये असे काही संबंध निर्माण होतील. लग्न झाल्यावर मी माझ्या नवऱ्यासोबत 2 महिने राहिले. माझ्या नवऱ्याने मला भरभरून खूप सारे सुख दिले. मी लग्नाअगोदर असं सुख कधीही अनुभवलं नव्हतं. पण नवऱ्याने मला त्या गोष्टीचं एवढं येड लावलं होतं की मला आता नवऱ्याविना राहणं खूप अवघड होतं. मी नवऱ्याची रोज आतुरतेने वाट बघायची. माझ्या सासऱ्याला घराबाहेर कधीही काम राहायचं नाही. माझा सासरा माझा नवरा आला की रूममध्ये जायचा. आम्ही नवरा बायको रूममध्ये काय बोलतोय काय नाही याकडे सासऱ्याचं खूप बारकाईने लक्ष असायचं आणि त्यासाठी सासरा एकदम रूमच्या भिंतीला खुर्ची टाकून बसायचा. आता वारंवार असं होऊ लागलं की नवऱ्याचं माझ्याप्रती प्रेम कमी होऊ लागलं आणि मी मात्र प्रेमासाठी खूप त्यांच्या मागे लागायचे. नवऱ्याच्या मनात नसूनसुद्धा नवऱ्याकडून त्या सर्व गोष्टी करून घ्यायची. मला आता ती एका प्रकारची सवयच लागली होती. एके दिवशी नवरा म्हणू लागला, पिल्लू आता मला पुढच्या आठवड्यामध्ये अमेरिकेला जायचं आहे. आता तू कशी राहणार? मी तुला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. माझ्यासोबत कंपनीतले आणखीनसुद्धा काही सहकारी येणार आहेत आणि तिथे फॅमिली घेऊन जाऊ शकत नाही. फक्त 6 महिन्याची ट्रेनिंग आहे. मी खूप नाराज झाले होते. आता नवरा पुढच्या आठवड्यात जाणार या भीतीपोटी मला काही हे कामसुद्धा करावं वाटत नव्हतं. माझ्या नवऱ्याने माझ्या सासऱ्याला सांगितलं की बाबा मी पुढच्या आठवड्यामध्ये अमेरिकेला जाणार आहे आणि 6 महिन्याची माझी ट्रेनिंग आहे. हे ऐकताच माहीत नाही पण माझा सासरा खूप आनंदी झाला. त्याला काय करावं आणि काय नाही असं झालं होतं. मला तर काहीच कळत नव्हतं कारण माझा सासरा एवढा आनंदी झाला होता की मी सासऱ्याकडे पाहून हैराण झाले होते. नवऱ्याने ज्यावेळेस ही गोष्ट सांगितली त्या दिवसापासून माझा सासरा माझ्यासोबत खूप आनंदाने आणि हसून बोलायला लागला होता. कारण आता माझा नवरा घरामध्ये राहणार नव्हता आणि त्यांच्याकडे बघून तर मला असं वाटत होतं की मी त्यांची सून नसून त्यांची बायकोच आहे. आता घरात आपण दोघेच नवरा बायको म्हणून राहायचं असं काही माझ्या सासऱ्याच्या मनामध्ये येत होतं. असं मला वाटू लागलं जणू माझ्या नवऱ्याची माझ्या सासऱ्यांना अडचण होत होती. एकतर मला नवरा सोडून जाणार आणि दुसरीकडे माझ्या सासरा एवढा खुश माझ्याशी बोलत होता. याचा अर्थ काय समजू मी? तेव्हा सासरा म्हणू लागला, सुनबाई तू अजिबात कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. अमरची 6 महिन्याची ट्रेनिंग आहे. तू येईल लवकर आणि स्वतःच्या मनाला वाईट वाटून घेऊ नको. मी आहे ना तुझ्यासोबत इथे. मग मी सुद्धा सासऱ्याला हो मामाजी म्हणून किचनमध्ये निघून गेले. आता सासऱ्याच्या बोलण्यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक जाणवत होता. पण ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगू शकत नव्हते आणि इतर कोणालाही बोलू शकत नव्हते. माझ्या नवऱ्याला म्हणाले तर तो माझ्यावर नक्कीच राग आणि चिडचिड करणार हे मला माहीत होतं. मी माझ्या मनात ठरवलं होतं की आता जे काय होईल ते नंतर पाहता येईल. मी माझ्या डोक्यातून सासऱ्याचा विचार काढून टाकला आणि हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली. आमच्याकडे तेवढं मोठं काही घर नव्हतं. 2 खोल्या, बाथरूम आणि किचन हा फक्त एवढंच होतं. आता उद्या नवरा जाणार होता म्हणून नवऱ्याची सर्व काही तयारी मी करू लागली. तेव्हा सासरा माझ्या जवळ आला आणि म्हणाला, सुनबाई तू किती काम करते? असं म्हणून सासरा पण मला मदत करत होता. तेव्हा मी म्हणाले, राहू द्या मामाजी मी करते सर्व. त्यावर ते म्हणाले, सुनबाई याचं काहीही विसरून राहू नये म्हणून मी तुझी मदत करत आहे. मला माझ्या नवऱ्याने सर्व काही सामान पॅक करून ठेवायला सांगितलं होतं आणि त्यात माझा सासरा मला मदत करत होता. नंतर मी नवऱ्याला सोडायला त्यांच्यासोबत कंपनीत गेले. त्यांची कंपनी काही दूर नव्हती, जवळच होती.
तरी पण मी त्यांना सोडण्यासाठी कंपनीपर्यंत त्यांच्यासोबत गेली. तेव्हा माझा नवरा मला म्हणत होता की बाबाची काळजी घे, बाबांना रागराग करू नकोस, त्यांना जे काही हवं ते त्यांना वेळेवर देत राहा. मी नवऱ्याला हो म्हणाले. आता तुम्ही मला सोडून जाणार, मग मला तर एकही दिवस अजिबात करमणार नाही आणि आता इथून पुढील रात्र मी कशी काढणार? रात्रभर मला झोप येणार नाही, मी काय करू? माझ्या नवऱ्याला मी असं म्हणू लागले. तेव्हा नवरा म्हणू लागला, तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना, तुला फोन करीत राहतो. आणि तेव्हा मी होकारार्थी मान हलवत होते. तेव्हा सासरा पण गाडी घेऊन तिथे आला होता. तेव्हा सासरा माझ्या नवऱ्याला म्हणाला, सावकाश जा आणि रोज फोन करत राहा. तेवढ्यात त्याची गाडी आली आणि तो निघून गेला. मग आम्ही दोघेजणे घराकडे येत होतो. तेव्हा माझा सासरा म्हणाला, सुनबाई आपण जाताना केक घेऊन जाऊया. आता मी सासऱ्याच्या पुढे काहीही बोलू शकत नव्हते आणि केक तर मला पण खूप आवडायचा. त्यांनी लगेच गाडी बेकरीच्या समोर उभी केली आणि त्यांनी एक केक घेतला. मला तो खूप आवडला. मग त्यांनी केक माझ्या हातात दिला आणि सासरा म्हणाला की सुनबाई तू जरा इथे थांब, माझ्या गोळ्या संपल्यात, मी ते घेऊन येतो. मग ते एका मेडिकलच्या दुकानात गेले आणि 5-10 मिनिटांनी परत आले. मग आम्ही दोघे घरी आलो. मला नवरा गेल्यामुळे अजिबात जेवणसुद्धा करू वाटत नव्हतं. मी माझ्या सासऱ्याला जेवायला वाढले आणि सासऱ्यांना म्हणाले, मामाजी तुम्ही जेवून घ्या. तेव्हा सासरा म्हणू लागला, तू नाही जेवणार का? जर तू जेवण नाही केलेस तर मी पण जेवण नाही करणार. तेव्हाच सासऱ्यांनी माझा हात धरला. आज पहिली वेळेसच माझ्या सासऱ्यांनी माझा हात धरला होता. हात धरून ते मला म्हणाले, सुनबाई तू माझ्यासोबत बसून जेवण करावे. खरंच माझ्या नवऱ्याने देखील इतका हट्ट माझ्याशी कधीही केला नव्हता. 3 महिन्यामध्ये मी पहिल्यांदा सासऱ्यांना इतका हट्ट करताना पाहत होते. मग त्यांनी मला जेवणाच्या ताटावर बसवलं आणि जेवण कर म्हणू लागले. आता त्यांनी मला इतका फोर्स केला होता की मी नाही म्हणू शकत नव्हते. म्हणून मी त्यांच्यासोबत जेवण करायला बसले. सासरा मला चिटकून जेवण करत होता. सासऱ्याच्या डोळ्यामध्ये मला एक वेगळीच भावना स्पष्टपणे दिसत होती. जेवण झाल्यावर सासऱ्याने घरचा मेन दरवाजा लावला. तेव्हा मला खूप वेगळं वाटलं. या घरामध्ये आम्ही तिघेच असायचो, पण आज मी आणि माझा सासरा आम्ही दोघेच घरामध्ये होतो. माझ्या सासऱ्याला देखील हेच हवं होतं. मग मी माझ्या रूममध्ये झोपायला जात होते. तेव्हा सासरा म्हणाला, सुनबाई तुला एकटीला जर भीती वाटत असेल तर तू तुझ्या रूमचा दरवाजा बंद करूच नको. मी इथेच हॉलमध्ये आहे. दरवाजा जर तू बंद केलास तर तुला एकटीला खूप भीती वाटेल. आणि मला खरंच भीती वाटणार होती, कारण 3 महिन्यापासून मी माझ्या रूममध्ये एकटी कधी झोपली नव्हती. माझ्यासोबत माझा नवरा नेहमी असायचा. म्हणून मी सासऱ्याला म्हणाले, हो मामाजी दरवाजा उघडाच ठेवते. असं म्हणून मी माझ्या रूममध्ये जाऊन बिछाण्यावर अंग टाकले. पण मला काही झोप येत नव्हती. माझा सासरा थोड्या वेळाने उठून येऊन मला पाहत होता की मी झोपलो की नाही. सासऱ्याचं माझ्यावर खूप लक्ष होतं. एकीकडे नवरा नाही म्हणून मला झोप येत नव्हती आणि सासऱ्याचं हे नवीनच प्रकरण मधामध्ये चालू होतं. तेव्हा माझ्या सासऱ्याला सुद्धा अजिबात झोप येत नव्हती. मला नंतर कधी झोप लागली मला काही कळलंच नाही आणि मला सकाळी उठायला खूप उशीर झाला. मी रोज सकाळी लवकर उठायचे, पण आज काय झालं कळतच नव्हतं. मी खूप उशिरा उठले होते आणि माझं अंथरूण खूप अस्तव्यस्त झालं होतं आणि त्यावर एक वेगळा सुगंध येत होता आणि साडीवर मला पांढरे काहीतरी डाग पडलेले दिसत होते. ते डाग कशाचे होते मला तर काहीच समजत नव्हतं, पण यामागील कारण जरा वेगळंच होतं आणि ते समजायला मी जरा उशीरच केला. आधीच मला उठायला उशीर झाला म्हणून उठून घाईगडबडीने मी बाहेर आले. तेव्हा सासरा बाहेर खुर्चीवर बसून फोन बघत बसलेला होता. त्यांच्या चेहऱ्यावर एवढी खुशी मी आधी कधीही बघितली नव्हती. मी सासऱ्याला काहीच म्हटलं नाही आणि मी किचनमध्ये जाऊन चहा बनवायला गेले. तर चहा आधीच बनवून किचनमध्ये ठेवला होता. मला तर आश्चर्य वाटलं, कारण रोज सासरा मला चहा करायला सांगायचा, पण आज पहिल्यांदाच मी पाहत होते की सासऱ्यांनी माझ्यासाठी चहा आधीच बनवून ठेवला होता. तेव्हा सासऱ्याचा मला बाहेरून आवाज आला. सासरा म्हणत होता की सुनबाई मी जरा बाहेर जाऊन येतो. सासरा बाहेर गेला असेल की तेव्हा त्यांनी मला पुन्हा हाक मारली आणि म्हणाले, सुनबाई माझा मोबाईल तिथे खुर्चीवर आहे, तेवढा आणून देशील का? मी हो मामाजी म्हणून सासऱ्याचा मोबाईल घ्यायला गेले. सासऱ्याच्या मोबाईलवरती खूप वेगवेगळ्या प्रकारे व्हिडिओ मला दिसत होते. मी तो मोबाईल उचलून माझ्या सासऱ्याला दिला आणि परत घरात आले. माझ्या सासऱ्याच्या मोबाईलवरती तसे ते व्हिडिओ पाहून माझ्या मनात खूप वेगवेगळ्या भावना येऊ लागल्या. मी सर्व काही सोडून स्वयंपाक करण्याच्या तयारीत होते. अर्ध्या तासामध्ये माझा सासरा घरी आला आणि मला म्हणाला, सुनबाई बाहेर ये, मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे. मी बाहेर जाऊन पाहते तर माझ्या सासऱ्याने माझ्यासाठी साडी आणि सर्व काही कपडे मला घेऊन आले होते.
सासऱ्याने आणलेले कपडे पाहून मला खूप लाज वाटली, कारण त्याने ते सर्व काही कपडे आणले होते जे एका महिलेला लागतात. मग मी ते कपडे घेऊन माझ्या रूममध्ये जात होतो. तेवढ्यात सासरा म्हणाला की सुनबाई, हे कपडे तू मला आत्ता घालून दाखव, तुझ्यावर कसे दिसतात हे मला पाहायचं आहे. खरं तर सासऱ्याचं वागणं मला खूप विचित्र वाटत होतं. पुढे तो म्हणाला, यातला एकही कपडा तू सोडू नको, सर्व कपडे घाल. माझी आंघोळ नुकतीच झाली होती आणि आता ही नवीन साडी नेसायची, पण काय करणार. मी ते साडी आणि कपडे घेऊन माझ्या रूममध्ये गेले आणि कपडे चेंज करत होते. तेव्हा मला अचानक रूमच्या जवळ मला माझ्या सासऱ्याची सावली दिसली. माझा सासरा माझ्या रूमच्या कडेला दरवाजाजवळ उभा राहून मला पाहत होता. हे माझ्या लक्षात आलं. त्यावेळेस मी खूप घाबरले. मला काहीच कळत नव्हतं. मी खूप घाईघाईने साडी नेसून बाहेर आले. तेव्हा सासरा म्हणाला, वाव, अतिशय सुंदर, आज दिशा खूप सुंदर दिसत आहे. मला आज सासऱ्याने पहिल्यांदाच नावाने ओरडले होते, पण पुढे त्यांनी जे काही बोलले ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सासऱ्यांनी त्यांचा मोबाईल काढला आणि त्यात मला एक व्हिडिओ दाखवला. त्यामध्ये मी पूर्ण दिसत होते. ज्यावेळेस मी कपडे चेंज करत होते त्यावेळेस सासऱ्यांनी हा व्हिडिओ काढला होता. पुढे ते म्हणाले, अजून काही व्हिडिओ आहेत, हे बघ. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी झोपून होते आणि माझा सासरा माझ्यासोबत ते सर्व काम करत होता. हे आज रात्रीचा व्हिडिओ होता. हे पाहून तर मी पूर्णपणे शॉक झाले. माझ्या डोक्याने काम करणं अजिबात बंद केलं होतं. तेव्हा मी त्यांना रडत म्हणाले, मामाजी, तुम्हाला हे सर्व करताना जराशी पण लाज नाही वाटली का? मी तुमची सून आहे, तुमची बायको नाही. हे सर्व मी अमरला सांगेल. तेव्हा ते म्हणाले, तू जर असं केलीस तर हे व्हिडिओ मी पूर्ण इंटरनेटवर व्हायरल करेल आणि मग तुझ्यासोबत काय होईल हे तूच विचार कर. जर तुला तुझं आयुष्य सुखाने घालवायचं असेल तर मी म्हणतो तसं कर. असं म्हणून ते माझ्यासोबत जबरदस्ती करत होते. मी त्यांना हात जोडत होते, मामाजी, मी तशी मुलगी नाही, प्लीज मला सोडून द्या, हे चुकीचं आहे. पण ते माझं एक पण ऐकायला तयार नव्हते आणि त्यांनी त्यांची पूर्ण हवस काढून घेतली. मग ते मला म्हणत होते की जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी हे करेल आणि तू जर कुणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तुला चांगलंच माहीत आहे की मी काय करू शकतो. असं म्हणून ते रूमच्या बाहेर गेले. मी रूममध्ये एकटी बसून खूप रडत होते. आता काय करावे मला तर काहीच समजत नव्हतं. जर मी अमरला फोन करून सर्व सांगितलं तर माझा सासरा सर्व व्हिडिओ फोटो माझे व्हायरल करेल. मग माझं आयुष्य पूर्णच खराब होईल. पुढे मी काय करावे मला तर काहीच सुचत नव्हतं. मी बिछाण्यावर पडून खूप रडत होते. या गोष्टीबद्दल मी कुणालाही सांगू शकत नव्हते. तेव्हा सासऱ्याने बाहेरून मला पुन्हा आवाज दिला आणि म्हणाला, सुनबाई, मला खूप भूक लागली आहे, जेवायला वाढ. आणि आता हे रोजच होणार, तू याचा जास्त विचार करू नको. पण आता मी पुढील 6 महिने सासऱ्याचा अत्याचार सहन करू शकत नव्हते. मला त्यांना एक चांगला धडा शिकवायला हवा. म्हणून पुढील काही रात्रा मी त्यांच्यासोबत तर राहिले, पण नंतर मला असं काही समजलं की ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला धक्क्यावर धक्के बसत होते. पुढे माझ्यासोबत काय झालं आणि माझ्या सासऱ्यांना कसा धडा शिकवला हे आपण या व्हिडिओच्या पुढील भागात पाहूया. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, जेणेकरून याचा पुढील भाग मी जेव्हा पण टाकेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल.